सुप्रभात मंडळी. मी निलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचतो आहोत आमच्या अलास्का क्रूज प्रवास वर्णन. काल मी आपल्याला सांगितलं की आम्ही फेअरबँक्सला पोचलो होतो. हे आमचं या क्रूज ट्रिपचं शेवटचं डेस्टिनेशन होतं. संध्याकाळी पोचल्यानंतर आम्ही त्या इंडियन रेस्टॉरंटला जेवायला गेलो होतो आणि संध्याकाळी परत आलो होतो रात्री जेवून. तिथपर्यंत आपण वाचलं. आता यापुढे सांगते. 9 सप्टेंबर. आमच्या ग्रुपपैकी 5 जण, श्री आणि सौ मराठे, श्री आणि सौ जोग आणि लीना पालकर, सकाळी 7 वाजताच हॉटेलच्या रिसेप्शन रूममध्ये पोचले होते. त्यांचं सामान त्यांनी रात्री 11 वाजताच रूम्सच्या बाहेर ठेवलं होतं, कारण त्यांना आता सॅन होजे येथे जायचं होतं सगळ्यांना. तर जे सामान त्यांनी बाहेर ठेवलं होतं ते त्यांना एअरपोर्टवरतीच मिळणार होतं. त्यामुळे सगळे फक्त सुटसुटीत बॅग्स म्हणजे बॅकपॅकसह सज्ज होते. मीही त्यांच्या पाठोपाठ त्यांना बाय म्हणण्यासाठी रिसेप्शन हॉलमध्ये गेले होते. 7:25ची हॉटेलची शटल बस त्यांना एअरपोर्टवर घेऊन जाणार होती. बरोबर 7:20ला बस आली. सर्व लोक ज्यांना एअरपोर्टवर जायचं होतं ते बसमध्ये चढले आणि अगदी वेळेवर बस निघाली. त्यांना बाय करून मीही रूमवर परतले. माझ्या रूम पार्टनर लीनाताई होत्या. त्या आता नसल्यामुळे मी एकटीच रूममध्ये बसले होते. अगदी एकाकी आणि उदास वाटलं. 10 दिवस रात्रंदिवस आम्ही सोबत होतो. अगदी नवखी ओळख असूनही आम्हाला दोघींना कधीच असं वाटलं नव्हतं. छान जमलं होतं आमचं. रूमवर रात्री गप्पा होत असत, त्यामुळे त्यांची गैरहजेरी चांगलीच जाणवली. माझी सकाळची अन्निकं उरकली. थोडा ब्रेकफास्ट केला जवळच असलेल्या खाद्यपदार्थातून, कारण या 3 दिवसांच्या लँड टूरमध्ये आम्हाला हॉटेलमध्ये फक्त राहण्याची सोय होती. जेवण नाश्ता असं काही मिळणार नव्हतं. थोड्याच वेळात माझा भाऊ संजय आणि वहिनी सुषमा यांचा फोन आला की आम्ही जवळपास भटकायला बाहेर पडलो. गुगल मॅपवरून जवळपास पायी जाण्याजोगं काही आहे का ते बघत एका मॉलमध्ये पोचलो. थोडीफार खरेदी झाली. जवळच एक थाई रेस्टॉरंट होतं, तेथे जेवण केलं. खूप छान जेवण होतं. मग जवळच एका ठिकाणी आईस्क्रीम घेतलं. संध्याकाळी बरोबर आणलेल्या पावभाजी रेडी टू ईट पॅकेट्सचा उपयोग करायचा विचार होता, पण त्यासाठी पाव मिळायला पाहिजे ना कुठेतरी. तो कुठेच जवळपास मिळाला नाही. मग संध्याकाळी बघू काय करायचं ते असं ठरवून आम्ही हॉटेलवर परतलो. दुपारी लीनाताईंचा फोन आला. त्यांनी फेअरबँक्सच्या एअरपोर्टवर सामान कसं मिळतं वगैरे माहिती दिली. मी, माझा भाऊ, वहिनी म्हणजे संजय, सुषमा 1 दिवस जास्त म्हणजे 9 सप्टेंबरला तिथेच राहणार होतो. संजय सुषमाची फ्लाईट 10 वाजता सकाळी होती. 10 तारखेला सकाळची होती, पण मी न्यूयॉर्कला जाणार होते. त्यामुळे माझ्या मुलीकडे तर ती जी माझी फ्लाईट होती ती दुपारी 3:15ची होती. संध्याकाळी खाली हॉटेलच्या एका शॉपिंग मॉलच्या आउटलेटमध्ये आम्हाला चीज पाव मिळाला. दुधाची तहान ताकावर. तसं आम्ही लगेच 2 मोठे पाव घेतले आणि मग वर माझ्या रूमवर आलो. पावभाजी बनवून खाल्ली. एक सूपचं पाकिट होतं, त्यातून सूप पण बनवलं. संजय सुषमाची फ्लाईट सकाळी लवकरची होती, त्यामुळे त्यांना रात्री 11 वाजता त्यांचं सामान सगळं बाहेर ठेवायचं होतं आणि त्यांना सकाळची पुन्हा 7:25ची ती शटल बस घ्यायची होती. म्हणून ते लगेच निघाले. माझी फ्लाईट सगळ्यात शेवट होती. त्यात पुन्हा माझं इंटरनॅशनल रोमिंगचे पैसे भरलेले असताना पण ते सुरू होत नव्हतं, त्यामुळे काळजी वाटत होती. परदेशात मी एकटीच मागे राहणार होते. पण इथे मी आणखीन एक गोष्ट नमूद करू इच्छिते की माझे पैसे भरलेले असूनसुद्धा माझं इंटरनॅशनल रोमिंग चालू होत नाही
म्हणून ग्रुपमधल्या सगळ्यांनी खूप प्रयत्न केले. सुषमा माझी बहिणी तिने पण तिच्या मुलाला म्हणजे माझ्या भाच्याला मुंबईला फोन केला, सुनेला फोन केला की माझं जिओचं कार्ड आहे तर तिथे काहीतरी चौकशी करा की कसं का होत नाही आहे, काय गडबड आहे वगैरे. पण काही प्रतिसाद त्याला मिळत नव्हता. आमच्या ग्रुपमधल्या साधनाताई जोग आणि श्री अनिल जोग यांनी पण खूप मदत केली. म्हणजे एवढी त्यांनी मदत केली की माझ्या ज्या फोनमध्ये 2 जी कार्ड्स असतात ती 2 कार्ड काढली, कुठच्या कार्डवरती आहे रोमिंग ते बघितलं, कार्ड आलटून पालटून बघितली, एक पहिल्या स्लॉटला दुसऱ्या स्लॉटला वगैरे. कोण एवढं करतं ना, इतका वेळ खर्च करतं. पण सगळे खूपच मदत करत होते. श्री मराठे यांनीसुद्धा बघितलं पण काही होत नव्हतं. मग त्याच्यानंतर आता सकाळी संजय सुषमा जाणार म्हणून त्यांना बाय करायला मी सकाळी रिसेप्शन हॉलमध्ये गेले 10 तारखेला सकाळी. कालच्यासारखीच वेळेवर बस शटल आली आणि दोघेही निघाले. मी आता अगदीच एकटी राहिले होते. रूमवर येऊन अनिका उरकली तेवढ्यात सुषमाचा फोन आला. त्यांच्या तिकिटावर फर्स्ट नेम लास्ट नेमचा काहीतरी गोंधळ झाला होता. माझं तिकीट बुकिंग पण त्यांनीच केलं होतं, त्यामुळे मला पण असाच प्रॉब्लेम येऊ शकेल म्हणून काय करायचं म्हणजे त्यांनी काय केलं हे मला कळवलं. माझी चिंता आता अधिकच वाढली होती. संजयनं माझ्या जावयांना फोन करून कळवलं आणि तेथून म्हणजे घरून त्याच्या जावयांच्या घरातून काही करता येईल का ते बघायला सांगितलं. माझे जावई न्यूयॉर्कजवळ असतात आणि तिथे काही होतं आहे का ते बघायला सांगितलं. हॉटेलचं नेट मला मिळत होतं, त्यामुळे हॉटेलवरती असेपर्यंत मी त्यांच्या संपर्कात होते सगळ्यांच्या. मग मीही माझ्या लेकीला आणि जावयांना व्हॉट्सॲपवर कॉन्टॅक्ट केलं. एकटीनं वेळ काढणंही कठीण जात होतं. तेवढ्यात सुषमाताई मराठे यांचा सॅन होजेहून फोन आला. ती सर्व मंडळी तिथे सुखरूप पोचली होती, पण सिॲटलला त्यांचं विमान मिस झालं होतं. कारण त्यांच्या बोर्डिंग पासवर जे गेट दिलं होतं ते ऐनवेळी बदललं होतं. त्यांच्या ते लक्षात आलं नव्हतं. सिॲटल खूप मोठं एअरपोर्ट आहे. एका टर्मिनलवरून दुसऱ्या टर्मिनलवर जाण्यासाठी एक भुयारी ट्रेन घ्यावी लागते असंही त्यांनी सांगितलं. पण त्यांचे टर्मिनल गेट बदलल्यामुळे त्यांना योग्य टर्मिनस आणि गेटवर पोचायला वेळ लागला आणि विमान मिस झालं. पण त्याच ठिकाणी त्यांना 1 तासानंतरच्या फ्लाईटमध्ये ॲडजस्ट केलं गेलं असं म्हणाल्या. 2 फ्लाईट्सच्या मध्ये त्यांना फार थोडा वेळ मिळाला होता, पण त्यांचे सर्व सामान पण सॅन होजेला सुखरूप मिळालं असंही त्या म्हणाल्या. त्या सुमारास मला श्री अनिल जोग यांचाही व्हॉट्सॲपवरती ग्रुपवरती मेसेज आला होता. सगळ्यांना किती काळजी होती की मी एकटी जाणार आहे, माझं इंटरनॅशनल रोमिंग चालत नाही म्हणून अगदी छोट्या छोट्या गोष्टींची माहिती ते मला देत होते, छोट्या छोट्या टिप्स देत होते. त्यांनी पण तेच सांगितलं होतं मला, श्री अनिल जोग यांनी, की तुम्ही खालती उतरल्यानंतर जरा 1-2 मिनटं थांबून गेट कुठचं आहे ते बघा. कम्पॅरेटिव्हली त्यांच्यापेक्षा माझ्याकडे थोडा वेळ जास्ती होता असंही त्यांनी सांगितलं होतं. सुषमाताईंचा जो फोन चालला होता त्यावेळेला त्यांनी मला आणखीन एक सजेशन दिलं की मी मोठ्या बॅगचे पैसे भरले असले तरी हँड लगेजची बॅग पण कॉम्प्लिमेंटरी विमानात घ्यायची रिक्वेस्ट करावी, म्हणजे प्रवास सुटसुटीत होईल. रिक्वेस्ट ॲक्सेप्ट झाली तर छानच, नाहीतर आधी आपण जाणार होतोच घेऊन तसंच जायचं. आमच्या ग्रुपचं खरंच मला खूप कौतुक करावंसं वाटतं. सगळेजणं एकमेकांना नेहमी मदत करत होते आणि मी सगळ्यात शेवटी आणि एकटीच जाणार म्हणून सर्वांनी माझ्याशी सतत संपर्क ठेवला होता. माझं सामान मी सकाळी 7 वाजताच रूम बाहेर ठेवलं होतं. मला 12:15ची
किंवा 12:25ची म्हणा शटल घ्यायची होती. त्या दिवशी चतुर्थी होती. साधनाताईंनी तिथनं निघताना आमच्यासाठी थोडीशी संत्री आणि काहीतरी एक कोल्ड्रिंकची बाटली ठेवली होती. कोल्ड्रिंकची बाटली तर मी माझ्या भावाकडे दिली, काही संत्री पण भावाकडे दिली होती. 2-3 संत्री मी माझ्यासाठी ठेवली होती. तर ती संत्री खाल्ली. मी बडोद्याहून आणलेलं एक बटाट्याच्या चिवड्याचं पॅकेट होतं, ते घेतलं. कॉफी पण घेतली. असा माझा ब्रेकफास्ट केला. उपवास करू नकोस असं लेकीनं पण अगदी आवर्जून सांगितलं होतं. वेळेवर शटल बस आली आणि आम्ही निघालो. येथे फिजिकली हँडिकॅप्ड लोकांना प्रत्येक गोष्टीसाठी विशेष प्राधान्य दिलं जातं आणि त्यांची खास काळजी घेतली जाते. आमच्या बसमध्ये पण एक व्हीलचेअरवर बसलेली महिला येणार होती. तिला आधी बसमध्ये बसवून मगच बाकीच्या लोकांना बसमध्ये बसण्याची परवानगी दिली गेली. एअरपोर्टवर उतरताना पण आधी ती उतरणार आणि मगच बाकीच्यांनी उतरायचं असं सांगितलं गेलं. पण प्रत्यक्षात तिला उतरवायला येणारी असिस्टंट जी व्हीलचेअर घेऊन येणार होती तिला थोडा उशीर लागणार होता. म्हणून तिला सांगितलं की बसमधील सगळे लोक उतरल्यानंतर मगच तिनं उतरायचे. मी पण बसमधून उतरले. लीनाताई, सुषमाताई मराठे यांनी दिलेल्या टिप्स आठवत माझं सामान घेऊन डेल्टा एअरलाइन्सच्या काउंटरवर पोचले. आता माझी जी बहिणी सुषमा, तिनं तिकीटच आणि नावाचा गोंधळ सांगितला होता, त्यामुळे मनात थोडी धाकधूक होती. माझ्या लेकीनं माझं तिकीट ठीक आहे, प्रॉब्लेम नाही असंही सांगितलं होतं. तरी पण मनामध्ये जी धाकधूक होती ती काही कमी होत नव्हती. पण नशिबाने काही प्रॉब्लेम झाला नाही. काउंटरवरील मुलीनं माझी दुसरी बॅग म्हणजे छोटी बॅग कॉम्प्लिमेंटरी घेण्याची रिक्वेस्ट पण मान्य केली आणि मला त्याचे 2 टॅग्स दिले. पण बोर्डिंग पास आधीच माझ्या नावाने जावयाने ऑनलाईन बोर्डिंग केलेलं होतं म्हणून असावं कदाचित, दिलेच नाहीत. मग मी ते मागितले त्या रिसेप्शनवरच्या मुलीकडे आणि मग त्यावर तिचं उत्तर काय, ओ सो डू यू वॉन्ट इट असं म्हणत शेवटी तिने ते दिले. मग मी वर जाऊन गेटवर थांबले. आता सिएटलला पोचायचं अशी मनाची तयारी होती. थोडी वाट बघायला लागणार होती प्लेनसाठी. आता ह्याच्या पुढचा भाग मंडळी मी उद्या सांगीन. तोपर्यंत बाय बाय.